नमस्कार. सर्वप्रथम मी या निवडणुकीमध्ये सर्व विजयी उमेदवारांचं मी या ठिकाणी त्यांना शुभेच्छा देतो. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आम्ही 5 नगरसेवक उमेदवार आम्ही उभे केले होते आणि 1 नगराध्यक्षपदाचा उमेदवार आम्ही उभा केला होता. आम्हाला 4 उमेदवार आमचे पराभूत झालेले आहेत. थोड्याफार फरकानं आमचा पराभव 4 वॉर्डमध्ये झालेला आहे. अत्यंत जिव्हारी लागण्यासारखा पराभव असा आहे की ज्या निवडून येणाऱ्या आमच्या 5च्या 5 सीट जर आकडेवारी तुम्ही बघितली तर फार मोठा असा काय फरक नाही. 10 मतांन, 16 मतांन, 30 मतांन असा कमी फरकानं आमच्या सीट पराभूत झालेले आहेत. परंतु 14 नंबरची सीट आहे सौरभ राजेंद्र भागडे, ही सीट आमची एकमेव सीट निवडून आलेली आहे. सौरभचं देखील मी या माध्यमातून अभिनंदन करतो. एक मात्र त्या माध्यमातून आम्हाला समजलं की आमच्या नगराध्यक्षाचा उमेदवार आणि आमचे जे पराभूत झालेले उमेदवार आणि निवडून आलेला उमेदवार सगळी मिळून जवळजवळ 1138 आम्हाला मतं पडली आहेत. उबाटाच्या उमेदवाराला 1100 मतं पडलेली आहेत. आम्ही 2 नंबरला राहिलो आहे आणि शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी हे 2 मिळून 2100पर्यंत राहिलेत. आता कदाचित वेगवेगळी लढत झाली असती, 4ही पक्ष वेगवेगळे लढले असते तर किमान आता त्याच्यातले शिवसेनेची किती आणि भारतीय जनता पार्टीची मतं किती हे कदाचित भारतीय जनता पार्टीचं इथे मताधिक्य जास्त असू शकतं, त्याच्या तुलनेत शिवसेनेचं कमी असू शकतं. पण जर स्वतंत्र लढत झाली असती तर कदाचित आम्ही देखील बाजी मारू शकलो असतो असं या ठिकाणी आकडेवारीतून स्पष्ट होतं आहे. परंतु जनतेने जे आम्हाला कौल दिलेला आहे तो आम्हाला मान्य आहे. पण इथून पुढच्या काळात जरी आमचा एकमेव नगरसेवक असला तरी खासदार सुनील तटकरे साहेबांच्या माध्यमातून उरलेल्या प्रभागामध्ये चांगल्या पद्धतीची विकासाची कामं आणि लोकांचं जी मतं आम्हाला कमी पडली ती मनं जिंकण्याचा प्रयत्न आम्ही निश्चितपणाने करू. तुझं अभिनंदन. तू पहिल्यांदाच निवडून आलायस, कसं वाटतंय? धन्यवाद. राष्ट्रवादी पक्षाने जी मला संधी दिली त्याबद्दल मी त्यांचं खूप आभारी आहे आणि त्यांनी जो माझ्यावर विश्वास ठेवून जी मला संधी दिली ती संधीचा आज मी पुरेपूर तयारी करून त्यात उतरलो होतो आणि नक्कीच मला त्याचा फळ भेटलेला आहे. तसंच सर्व मंडळ माझ्या पाठीशी माझ्या ठामपणे उभे होते म्हणून इथपर्यंत मी आज पोचलो. धन्यवाद. तुझे वडील पण तुझ्यासोबत आज नगरपंचायतीत आहेत, काय वाटतं? वडील विजयी झालेत, त्यांना देखील खूप साऱ्या शुभेच्छा. नक्कीच त्यांच्यासोबत राहून त्यांच्याकडून शिकूनसुद्धा मी नक्कीच त्यांच्याकडून प्रयत्न करेनच चांगली कामं करायची, विकास कामं करायची. आणि नक्कीच आम्ही इथून जरी आमची हार झाली असेल किंवा जीत झाली असेल तरी आम्ही नक्कीच इथून राष्ट्रवादी पक्ष नवीन भरारी घेऊच आम्ही नक्कीच.